आजा, अरे शीतल काय म्हणते बघ की. अहो मी जरा आतमध्ये येता का? सुमन काकी बोलवती. मामा आलो मी. बर. बोललं का? होय. पोस्टिंगचं काय कळलं का? नाही, 5-6 दिवसात कळेल. तुमच्या बरोबरचे मित्र तिकडेच आहेत ना? माझ्या युनिट मध्ये कोण आहे ना ते तिथे गेल्यावर कळेल. आणि माझ्या ग्रुप मधलं तर कोण नाही माझ्या युनिट मध्ये. प्रत्येकाचं युनिट वेगळं आहे. अच्छा. मग पुढचं प्लॅनिंग काय? काय नाही. पण गुरुजी म्हणले तसं शीतलीला जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा द्या म्हणजे झालं. वय हे घ्या. हे काय? हे आमच्याकडनं तुमच्या दोघांसाठी. घ्या. बघा, उघडून बघा की. हा. भारी आहे ना? तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी वेळ द्यावा ना, म्हणून हे घड्याळ आमच्याकडून तुमच्या दोघांसाठी. द्याल ना आमच्या पोरीला येळ? वय दिन की. आणि हो, काही तक्रार येता कामा नाही बरं का, नाहीतर आम्ही आमच्या पोरगीला घरी घेऊन जाऊ. नाही नाही, तिला कसलीच अडचण येऊ देणार नाही. घाबरू नका जावई बापू, अशीच आपली गंमत केली. पण आमच्या पोरीला येळ द्या म्हणजे झालं. काकी, फक्त वेळच नाही, तिला कशाची कमी पडू देणार नाही मी. आणि जशी तुमच्या घरी होती ना तशीच इथं बी फुलावणी ठेवतो का नाही बघा. काय राहुल्या? काय नाही. आणि डबा का उचकरतोस? अगं हळू बोल की जिजे. का मी काय कुणाच्या बाला भीते वय? अगं मी पण कुणाच्या बाप्पाला भीत नाही, तरी बी हळू बोल. बर बोल, काय पाहिजे? काय शोधतोस? पापड पापड पापड? पापड कशाला? ते हा, आज पूजा आहे ना म्हणून. मग पूजा असली म्हणून काय झालं? आपल्याला काय गाव जेवण नाही घालायचं, घरातल्या घरात पूजा करायची आहे. आणि त्याला कशाला लागते तर? जिजे तुझ्या माहितीसाठी सांगतो, मला पण माहित आहे सगळं. पापड कशाला पाहिजे? काय पापड पेट करायची गरज नाही. अगं पाहिजे, मला काम आहे महत्वाचं. काय महत्वाचं काम आहे? आमच्यात नाहीत पापड. अगं जिजे, त्या मामीच्या बचत गटात असतील की. अरे हवल्या, तुझ्या माहितीसाठी सांगते, तिच्या कुठल्या वस्तूला मी अजिबात हात लावत नाही. तुला पाहिजे असेल तर घे, नाही तर विषय सोडून दे. आजा, मी जरा जाऊन येतो. अरे थांब की जरा. अरे माझं एक लय अर्जंट काम आहे ना, म्हणून ती करून लगेच येतो परत. हा? अरे काय अर्जंट काम आहे म्हणतो काय माहित? आणि ते पापडाचं पाप आहे. काम सोडून बसणं पाप असतंय, हो ना जिजे? आजा, मी लगेच जाऊन निघतो. या राहुल्याचे काय चाललेलं असतं ना, काय कळतच नाही बघ. जाऊ दे ग, त्याच्यात नादात असतो तो. बर समाधान, आम्ही निघतो आता. ना तुम्ही सगळे आला
पूजा बी छान झाली. 2 घास खाऊन गेला असता तर बरं वाटलं असतं. आर नको, घरी जाऊनच जेवतो. सध्या आपण सगळी एका वेगळ्याच काळजीतनं जातोय. अशा परिस्थितीत एकावरच कशाला सगळा भार द्यायचा पाहुणचाराचा. अहो कसलं भार आलंय नाना. नाही जीजी, कसं बी झालं तरी भार पडतोच की. बरे तरी 2 घास. नको, प्रसाद घेतलाय ना. निघू. समाधान येतो. शीतल, सगळ्यांना हळदी कुंकू लावून घे, मी आली जात. अगं थांब, आधी डोक्यावर पदर घे बर का, आणि मग हळदी कुंकू लाव. जेडी, उषा, हा घे पूजेचा प्रसाद. बर येतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुष्पे, तुला काय अक्कल आहे का? माझी अक्कल काढायला काय झालं? अगं जरा चांगली साडी नेसायची नाहीस वय? चांगली म्हणजे हिला काय धाड भरली? अगं घरात घालायची साडी आहे ना ही. हा मग काय झालं? अगं घरात पूजा आहे म्हटल्यानंतर असं राहणं शोभतं का? अहो घरगुती पूजा आहे ना, आणि घरचाच कार्यक्रम आहे, मग घरातली साडी घातली म्हणून कुठं बिघडलं? अगं हो, पण बाहेरची 4 माणसं आपल्या घरात यायची म्हटल्यानंतर. नमस्कार.